छोटे काम करतो माहिती का आमची स्मृती चला हे प्लॅम्पेट तू इथं जाम गेली करा पाणी म्हणजे काय होतं आपली जागेवरती फोटो पण काढायचे आता मी धार्मिक आता दादा आपली निशाणी निवडून येणार संतोष भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संतोष भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पूनम म्हात्रे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उत्तम दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आपली निशाणी शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद पाणी घ्या थंड घ्या थांबा पहिले हर्षलला भेटलो सुरुवातीला पहिला द्याय पट्ट्या हर्षलला भेटलो ना संतोष बैलमारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा पूनम म्हात्रे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पूनम म्हात्रे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आपली निशाणी निवडून येणार निवडून येणार आई का पकडे भाऊ पोटी येणार आहेत ना मला केवळ येणार आहे तो येणार आहे प्लस तो आता बरोबर आहे परिवर्तन विकास आघाडीचा संतोष भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संतोष भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उत्तम भोईर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उत्तम भोईर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा संतोष भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ दे न्यूज मध्ये येशील काय बोलता भाऊ कुठे भाऊ घरी वाचवेली पंचायत समिती वॉर्डमध्ये आज प्रचाराचा दुसरा टप्पा आहे आपण पाहिला असेल प्रचंड प्रमाणात जनसमुदाय आमच्याबरोबर आहे तिथे जी विकास कामं थांबलेली आहे त्याच्यामध्ये रोडची कामं असेल लाईट असेल पाणी असेल घरकुल असेल कामगारांचा इथं खूप मोठा प्रश्न आहे मी आता ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी त्या कामगारांचं त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या मुलाला रोजगार आणि तो कायमस्वरूपी पण झाला पाहिजे गावामध्ये वाढी गेल्यानंतर रोड कोपरीमध्ये त्या सगळ्या समस्या निराकरण करण्यासाठी जे स्थानिक आहेत ते स्थानिक आम्हाला भरभरून मतदान करतील हा विश्वास आहे ह्या वॉर्डमध्ये मी पाहिलं आहे विकासाला काही झालं दिसत नाही आहे मला ज्या विकासाच्या वल्गना केल्या जातात का वाचवेली पंचायत समितीमध्ये कुठल्या प्रकारे विकास करायचं बाकी नाही आम्ही खूप खर्च केलेत आणि विकास केला पण तसं प्रत्यक्षात आम्ही पाहिलं असतं आता प्रचाराच्या निमित्ताने मी गावामध्ये वाड्यामध्ये फिरतोय तर मला ते जाणवत आहे जाण्यासाठी रोड नाही आहेत गटार ओपन आहेत काल मी इसांबावाडी या ठिकाणी फिरत असताना त्या वाडीमध्ये गेल्यानंतर घराच्या समोर गटार काढलेलं आहे त्या लोकांनी जायचं कसं काय आदिवासी मुलं ते गटारात पडत आहेत गावातल्या लोकांची समस्या ह्या समस्या निराकरण होत नाही आहे तर त्या सर्वांची हीच मागणी आहे की आपण जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर
आमच्या ज्या समस्या आहेत, मूलभूत समस्या आहेत, त्या मूलभूत समस्यांचा आपण पाठपुरावा करावा आणि त्याचं निराकरण करावं. आणि मी निश्चित निवडून आल्यानंतर मी व माझे सदस्य पूर्ण मात्र आम्ही दोघंही आमच्या जोडीला आपण पाहिलं असेल आता उत्तम भोईर असतील, इतर सर्व मंडळी आमच्याबरोबर आहेत आणि निश्चित आम्ही हा जिल्हा परिषद सावरली गटामध्ये जिंकून येऊन आम्ही जे थांबलेली विकास कामं आहेत ते विकास कामं पुरी करू. माझे जे सहकारी आहेत आमचे ज्येष्ठ सुरेश पाटील, ते सुद्धा माझ्या ह्या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी आहेत आणि उत्तम शेठ आणि सुरेश पाटील हे दोघंजण आल्यामुळे माझी निश्चित ताकद वाढलेली आहे आणि विजय हा निश्चित माझाच आहे. बघा, सावरली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या गेल्या आज 4 महिन्यापासून जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षामध्ये आम्ही दोन्ही एकामेकाचे प्रतिस्पर्धी आणि मित्र पण होतो, पण आम्ही शेवटपर्यंत चांगले एकामेकाशी बोलत राहिलो. पण त्याचे संतोष वेलमारेंचे लक म्हणून आम्ही कुठेतरी माघार घेऊन शिवसेनेच्या आमच्या या आघाडीमध्ये, परिवर्तन विकास आघाडीमध्ये जिल्हा प्रमुखांचं कुठेतरी मान सन्मान, आमच्या पक्षाचा मान सन्मान किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. दोघांच्यामध्ये तिसऱ्याचा फायदा नको म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकणार. आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही बघताय गेल्या 4 दिवसापासून आमचा जो प्रतिसाद वाढत चालला आहे, त्या प्रतिसादाला जेवढा पण पाठिंबा मिळतोय, सगळे काँग्रेस असेल, शेका पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, तुमचं शरद पवार पक्ष असेल, वंचित असेल आणि तुमचं बरेच पक्ष, म्हणजे आमचे जे 5-6 पक्ष आहेत सगळे एकत्र येऊन आज काम करतात. आणि आज फॉर्म घ्यायची मागं शेवटची तारीख होती. मी स्वतः फॉर्म मागं घेतला, माझ्या मिसेसनी मागं घेतला आणि याच्यासाठी आम्ही कुठेतरी दोघांच्यामध्ये संघर्ष नको, त्या संघर्षामध्ये आम्हाला विजय हा खेचून आणायचा आहे. याच्यासाठी आम्ही दिवस रात्र एकत्र करून 5 तारखेला आणि येणाऱ्या 6 तारखेला आम्ही विजय संपादन करणार. त्या रायगडमध्ये ही सेन्सिटिव्ह सीट आहे, सगळ्यात जास्त मताने आम्ही निवडून आणणार. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.